हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण डू डज आणि डीडचा उपयोग कसा करायचा आणि आपण क्वेश्चन्स कसे तयार करायचे इंग्लिशमध्ये हे पाहणार आहोत. हा सर्वात सिंपल टॉपिक आहे. मोस्टली सर्वांना तुम्हाला माहीत असेलच, पण तरी पण तुम्ही हा व्हिडिओ पहा. 5 मिनिटाचाच आहे, त्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग जास्त क्लिअर होईल. व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला थँक्स म्हणतो, कारण की या महिन्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवतो की आपल्या एकच महिन्यामध्ये फक्त 28 दिवसामध्ये आपल्या चॅनलला ऑलमोस्ट 50,000 वॉच टाईम मिळालेला आहे आणि 561 सबस्क्रायबर आहेत. तर थँक्यू गाईज. इतक्या कमी वेळामध्ये इतका चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, खरंच तुमचे आभार आहेत. असेच व्हिडिओ पाहत चला. आणि बरेच लोक मला कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारतात, तर हा माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. जर मला वेळ असेल तर नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईल. बरेच लोक मला विचारतात, सर तुम्ही स्पोकन इंग्लिशचे क्लास घेता का? तर आपल्या पुण्यामध्ये 3 ब्रांच आहेत, तर तुम्ही ही वेबसाईट व्हिजिट करून तुम्ही ब्रांच ॲड्रेस घेऊ शकता. सो डू आणि डज हा आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, आणि सिम्पल पास्टमध्ये आपण डीड वापरतो. ठीक आहे. बाकी टेन्समध्ये फार सोपं आहे, आपण फक्त पहिले 2 वर्ड स्विच करतो. फक्त सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट थोडासा ट्रिकी आहे, लक्ष द्या. दे प्ले क्रिकेट डेली, हा आता त्यांचा डेली टास्क आहे, तर हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे. तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू आणि डज वापरतो. तर सब्जेक्ट हा जर दे असेल तर आपल्याला डू वापरायचा आहे. डू दे प्ले क्रिकेट डेली. बाकी पूर्ण सेंटेन्स जे आहे ते जशास तसं आहे. डू दे प्ले क्रिकेट डेली क्वेश्चन मार्क. दे नंतरची जी लाईन आहे ती पूर्ण मी कॉपी पेस्ट केली आहे. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की इथं आपल्याला डू स्टार्टिंगला म्हणायचं आहे, कारण की सब्जेक्ट आपला दे होता. राम गोज टू स्कूल डेली, हा पण सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, रोज तो जातो. तर या ठिकाणी राम हा थर्ड पर्सन आहे, त्यामुळे आपल्याला इथे डज लावायचा आहे. तर डज आणि डू कुठे लावायचा यासाठी माझा दुसरा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्यात तुम्ही ती लिंक पाहू शकता. तर त्यात तुम्हाला समजेल की यस आणि ई एस हा कधी लागत असतो. सो डज राम गो टू स्कूल डेली. पुढचं सेंटेन्स असेल तसे असेल. त्या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केला तर इथं गोजचं आपण चेंज करून गो केलेलं आहे, कारण की त्या गोजमधून आपण डज हा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. ॲक्च्युली जो गोज असतो तो गोज हा इज इक्वल टू डज प्लस गो असतो. ठीक आहे. तर त्याच्यामधून डज आपण बाहेर काढलेला आहे, त्यामुळे समोर आपल्याला गो फक्त वापरायचं आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे. सो डज राम गो टू स्कूल डेली क्वेश्चन मार्क. हे दोन्ही सिम्पल प्रेझेंटचे होते, फक्त डिफरन्स एवढाच होता की पहिल्या याच्यामध्ये सब्जेक्ट दे होता आणि सेकंडमध्ये राम म्हणजे थर्ड पर्सन होता, त्यामुळे डू आणि डज वापरला आहे. आता आपण सिम्पल पास्ट एक एक्झाम्पल पाहू. ही वेंट टू मुंबई एस्टरडे, तो काल मुंबईला गेला. तो काल मुंबईला गेला का, असा मला क्वेश्चन विचारायचं आहे. तर आता वेंट आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे, सो डिड ही गो टू मुंबई एस्टरडे. पुढचं बाकी सेम असेल. तर या ठिकाणी वेंटमधून आपण डिड जेव्हा एक्स्ट्रॅक्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये मूळ त्याचा फॉर्म तयार होतो, दॅट इज गो. ठीक आहे. वेंट म्हणजे डिड प्लस गो. सो डिड ही गो टू मुंबई एस्टरडे. तो सिम्पल सांगायचं झालं तर डू डज डीडचे जे क्वेश्चन्स बनवतात त्यानंतर ऑलवेज इथं तुम्ही वर्बचं फर्स्ट फॉर्मच वापरायचा आहे, तो सिम्पल प्रेझेंट असो किंवा सिम्पल पास्ट असो. ठीक आहे. तर कुठं आपण डू वापरतो, कुठं डज वापरतो हे लक्षात घ्या. आय, यू, वी, दे किंवा प्लुरल असेल, बॉईज, गर्ल्स, प्लुरल फॉर्म असेल तर आपण डू वापरतो. ही, शी, इट, राम, श्याम, सीता, गीता, कोणता पण थर्ड पर्सन असेल, एक्स वाय झेड, एनी थर्ड पर्सन. ठीक आहे. किंवा एनी थर्ड थिंग, नॉट पर्सन ओनली, कुठली पण गोष्ट असेल तर त्या ठिकाणी आपण डज वापरतो. आणि डीड आपण वर्बचं सेकंड फॉर्म जे आहे, वेंट हे वर्बचं सेकंड फॉर्म आहे, सिम्पल पास्टमध्ये आपण डीड वापरतो. तर आपण एक्झाम्पल्स पाहूया. डू यू गो टू कॉलेज, तू कॉलेजला जातो का, तर आपण डू वापरलेला आहे. डज ही ओन अ कार, त्याची स्वतःची कार आहे का. डिड ही कम्प्लीट हिज होमवर्क, त्याने होमवर्क कंप्लीट केला का. सो डिड वापरलं आहे, कारण की हे पास्ट टेन्स आहे. ठीक आहे. डू यू नो अबाउट दॅट, तुला ते माहिती आहे का. डज शी लाईक यू, इथं आपण डज वापरलं आहे, कारण की इथं थर्ड पर्सन आलेलं आहे. तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर डू वापरलं आहे कारण की इथं यू आलं आहे. डज वापरलं कारण की इथं ही आलं आहे. डिड कारण की हा पास्ट टेन्स आहे. ठीक आहे. मला इथं पास्ट टेन्स विचारायचा होता की त्यांनी काल वगैरे होमवर्क कंप्लीट केला का. डू आहे कारण की इथं सब्जेक्ट यू आहे. डज आहे कारण की सब्जेक्ट शी आहे. तर इथं आपण पाहिलं की शीसाठी आपण डज वापरतो, राईट.
अजून काय आपण एक्झाम्पल पाहूया. डू यू नो दिस ॲड्रेस, तुला माहीत आहे का. या ठिकाणी आपण डू वापरलेला आहे कारण की आपण या ठिकाणी यू वापरलेला आहे. डज वापरले कारण की युअर सन हा थर्ड पर्सन आहे. ठीक आहे, तर डज वापरला आहे. इथं डू वापरलं आहे कारण की यू वापरलं आहे सब्जेक्ट. इथं डीड वापरले कारण की हा पास्ट टेन्स आहे. तुम्ही पुढे बघू शकता, इथं मी यस्टरडे लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो डू डज आणि डीड हे सगळ्यात सिम्पल आहेत. सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टमध्ये आपण वापरतो. सिम्पल फ्युचर असेल, कंटिन्युअस टेन्स असतील, तर त्यासाठी आपण काय वापरतो, तो तर सर्वात सोपा पार्ट आहे, तो आपण पाहूया आता. ही इज अ डॉक्टर. आता एक नॉर्मल सेंटेन्स आहे, याचा मला आता क्वेश्चन बनवायचा आहे. बस पहिले 2 वर्ड मला स्विच करायचे आहेत. इज ही अ डॉक्टर, इज ही अ डॉक्टर. तर यामध्ये आपल्याला डू डज डीडची गरज नाही आहे कारण की ऑलरेडी आपण हा इज ॲज अ ऑक्झरी वर्ब म्हणून वापरू शकतो. ठीक आहे, तर मागच्या सेंटेन्समध्ये आपल्याकडे ऑक्झरी वर्ब अवेलेबल नव्हता. वेंट आहे, इथं ऑक्झरी वर्ब नाही आहे आपल्याकडे. इथं गोज आहे, इथं पण ऑक्झरी वर्ब नाही आहे. इथं प्ले आहे, ऑक्झरी वर्ब नाही आहे. त्यामुळे आपल्याला डू डज डीडचा उपयोग करावा लागला. ही इज अ डॉक्टरमध्ये इज आपण ॲज अ ऑक्झरी वर्ब वापरू शकतो. शी वॉज व्हेरी फॅट बिफोर, वॉज शी व्हेरी फॅट बिफोर, वॉज शी व्हेरी फॅट बिफोर. तर इथं पण आपण पहिले 2 सेंटेन्स काय केले, पहिले 2 वर्ड आपण एक्सचेंज केले आहेत. ते आर प्लेइंग क्रिकेट. आता हा जर तुम्ही बघितला तर हा कंटिन्युअस टेन्स आहे, पण आपल्याकडे आर आहे त्याच्यामुळे हा आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे. सो आर दे प्लेइंग क्रिकेट, आर दे प्लेइंग क्रिकेट क्वेश्चन मार्क. पहिले 2 वर्ड फक्त आपल्याला स्विच करायचे आहेत. ही हॅज फिनिश्ड हिज वर्क. इथं आपल्याला हॅज हे ऑक्झरी वर्ब आहे, त्यामुळे फक्त हॅज पहिल्यांदा घ्या, ही नंतर घ्या, क्वेश्चन तयार करा. तर हे 2 आपल्याला फक्त एक्सचेंज करायचे आहेत. सो हॅज ही फिनिश्ड हिज वर्क. ही कॅन डान्स. कॅन हा आपल्याकडे ऑक्झरी वर्ब आहे. कॅन सुरुवातीला घ्या, ही नंतर घ्या. सो कॅन ही डान्स. तर या ठिकाणी डू डज डीडची आपल्याला गरज नाही आहे कारण की आपल्याकडे ऑलरेडी ऑक्झरी वर्ब आहे. विल हा एक ऑक्झरी वर्बच आहे, तर विल ही गो टू मुंबई टुमारो. बाकीचं सेंटेन्स तेच असेल, फक्त विल स्टार्टिंगला घ्या, ही नंतर घ्या. तर फक्त एक्सचेंज करायचे आहेत. तर एकदम सोपं आहे. बाकी सगळे टेन्स असतील, कंटिन्युअस असतील. म्हणजे इन शॉर्ट जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला लक्षात घ्या की जर तुमच्याकडे हेल्पिंग वर्ब असेल, म्हणजे ऑलरेडी वाक्यामध्ये जर ॲम असेल, इज असेल, आर असेल, किंवा हॅव किंवा हॅज असेल, किंवा कुठला पण कॅन, कुड, मे, माईट हे सगळे ऑक्झरी वर्ब्स असतील, तर तुम्हाला डू डज डीडची गरज नाही. डू डज डीडची गरज नाही. जर वाक्यामध्ये हे सहाय्यकारी क्रियापद नसतील आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म असेल किंवा वर्बचं सेकंड फॉर्म असेल, तर तुम्हाला डू डज आणि डीडचा उपयोग करावा लागतो. डू डज डीडचा उपयोग करावा लागतो जर वाक्यामध्ये वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि वर्बचं सेकंड फॉर्म आहे आणि कुठलाही यामधला ऑक्झिलरी वर्ब तुमच्याकडे नाही आहे. कॅन, कुड, मे, माईट, देर आर सो मेनी ऑक्झिलरी वर्ब्स. मी फक्त एक्झाम्पलसाठी तर 2 दिलेलं आहे तुम्हाला. तर हे जर ऑलरेडी वाक्यामध्ये असतील तर तुम्हाला फक्त पहिले 2 वर्ड स्विच करायचे आहेत. पण जर हे वाक्यात अवेलेबल नसतील आणि सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल पास्ट असेल, वर्बचं फक्त फर्स्ट फॉर्म असेल, तर तुम्हाला डू डज डीडचा उपयोग करायचा आहे. परत एकदा आपण एक छोटीशी स्मॉल रिव्हिजन घेऊया. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं की इथं आपल्याकडे वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे आपल्याला डू वापरावं लागेल. इथं पण वर्बचा आपण फर्स्ट फॉर्म वापरायला. दुसरा माझ्याकडे ॲमिजार वगैरे कोणताही हेल्पिंग वर्ब नाही आहे जो मी स्विच करू शकतो. आपण इथं स्विच नाही करू शकत. गोज राम टू स्कूल असं नाही म्हणू शकत, किंवा प्ले दे क्रिकेट डेली असं नाही म्हणू शकत. आपण हे 2 वर्ड स्विच नाही करू शकत. तर आपल्याला डू डज डीडची इथे गरज आहे. इथं ही वेंट आहे, तर हा पास्ट टेन्स आहे, त्यामुळे इथून आपण डीड एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. डीड ही गो टू मुंबई. ठीक आहे, तर डू डज डीड कुठं वापरायचं हे तुम्ही पाहून घ्या. पण जर दुसरे कुठलेही वाक्य असतील की जिथं आपल्याकडे ऑलरेडी ॲमिजार वगैरे असतील, जसं इज आहे, ठीक आहे, किंवा वॉज आहे, आर आहे, तर हे सगळे इज, हे सगळे इथं हॅज आहे, इथं कॅन आहे, इथं विल आहे. जर ऑक्झरी वर्ब असतील तर बस आपल्याला फक्त पहिले 2 वर्ड स्विच करायचे आहेत. तर WHचे क्वेश्चन्स कसे बनवायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तर या होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला रेड कलरमध्ये सबस्क्राईब ही लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. त्यामुळे नवीन व्हिडिओ मी जेव्हा पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला त्याचा मेसेज येईल. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर, त्या पद्धतीनं मी नक्की नवीन व्हिडिओ तयार करेन. थँक्यू गाईज, थँक्स अ लॉट. कीप वॉचिंग अवर व्हिडिओज.
थँक्यू बाय.